चला बघूया काय करते. हे बघा इथे आहे. हाय बोला. इथे डॅडू फिश धुत आहे आणि इथे मम्मा मसाल्याची तयारी करत आहे. आता मम्मा बिझी आहे थोडी, तर ते मूवी चालू आहे. फिश बनवणार आहे, मस्त मस्त फिश. तर चला बघूया काय करते. हे बघा इथे आहे. हाय बोला. इथे डॅडू फिश धुत आहे आणि इथे मम्मा मसाल्याची तयारी करत आहे. आता मम्मा बिझी आहे थोडी, तर ते फुलं ठेवते. बघा किती क्यूट क्यूट फुलं आहेत, पिंक कलरचे. तर आता ना बघा आमची फिश हलवा 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 आणि कोळंबी. हलवा आहे, अजून ही कोळंबी आहे. बघा ती एकदम ताजी ताजी. आता डॅडू ते साफ करत आहे मस्तपैकी. बघा बघा साफ करतो आणि मग तुम्हाला सगळे 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 जे आहे हे हे बघा मच्छी. ही कोळंबी आहे. त्या कोळंबी मध्ये असा एक छोटासा असा एक धागा असतो, तो काढायचा असतो. नाहीतर मग कचकच लागतो. काही लोक काढतात, काही लोक नाही, पण मी काढतो. तर आमची डॅडू खूप चांगले आहेत, ते आणण्यासाठी काढतात हे. आणि ते मम्मा बनवत आहे मसाला. हाय बोल मम्मा. आणि आता मम्मा ना लवकर लवकर बनवायचं आहे, कारण की आता 1 वाजायला लागलाय आणि डॅडूला ऑफिसला पण जायचं आहे ना, की सुट्टी आहे? सुट्टी आहे. तर आता डॅडू नीट असं धुवून घेत आहे. धुतलेलं आहे, कोळंबी झालेली आहे. कोळंबी झाली आहे. अशी धुतलेली आहे. हे काय हे बघा. आता हलवा अजून कोळंबी नीट धुतलेली आहे आम्ही. बघा कोळंबी तर खूप चांगली आणि फ्रेश फ्रेश वाटते, आणि हलवा पण बघा. बघा आता ही जी हलवा आहे ना, आता हळद टाकायची दोघांमध्ये. मग आता काय टाकायचं, हळद टाकलेली आहे. आता हे बघा ह्याच्या दोघांमध्ये टाकायची. मम्मी टाकते आहे. मम्मा एवढं मीठ वा, याच्यामध्ये मीठच नाही टाकलं. पण आता आपण मसाला टाकायचा. तर आता मम्मा मसाला घेऊन येत आहे. कोकणी मसाला आहे. तर कोकणी मसाला मम्मा हे घेऊन मसाला सगळं हे करत आहे. तर एवढा तिखट मसाला टाकतो आहे मम्मा. मला भीतीच वाटते आतापासून, किती मसाला टाकलाय. तर बघा किती लाल आहे. आणि ह्याला मॅरिनेट करायचं. बघा आता हे कोकम टाकत आहे मम्मा. कोकम आगळ आहे. तोरेला असं मिक्स करायचं. हे बघा, हे बघा. आता मम्मा याला फ्राय करेल थोड्या वेळाने. आता हे कोकम आहे. कोकम नीट असं टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पण टाकलेलं आहे मम्मानी. थोडं केक सारखं वाटतंय ते. रसमलाईमध्ये असं रस टाक. मग असा मसाला नीट लावून घेतो डॅडू. आता डॅडू याला करेल. हे झालेलं आहे. हे पण करू का? हे पण आता करत आहे डॅडू. हे फ्राय नाही करायचं आहे, हे कालवणात टाकायचं. कालवणात टाकायचं आहे म्हणजे रस्सा बनवायचा आहे. हळद नाही येत आहे. हे हळद आणि कोकम याचं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. कोळंबीला हे रस्स्यात टाकायचे आहे, कालवणात टाकायचं आहे. आणि हे फ्राय मसाला, कोकणी मसाला, हळद आणि मीठ याचं मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. तर हे डायरेक्ट जातील पॅनमध्ये फ्राय करण्यासाठी.
ठेवलेलं आहे. हा हलव्याचं मॅरिनेशन आहे फ्रायचं आणि कोळंबी कालवणाचं. हे वाटण आहे, हे मिक्सरला वाटून घेतलेलं, हे डायरेक्ट गेलेलं आहे कढईत. आता हा मसाला पडत आहे आपला कोकणी. बघा कसा मस्त लाल लाल मसाला आहे. मिरची पावडर आहे ही. गरम मसाला, ते सगळं मसाल्याचं आमचं ह्या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं असतं. अशा प्रकारे मीठ वगैरे सगळं, हळद, जिरं. एका साईडला कुकरही लागलेला आहे भाताचा. अनन्या आली आहे, एकजीव होत आहे सगळं. मस्त असा मसाला तेल सुटेपर्यंत आपण ते तसंच ठेवणार आहे. भाजून घेणार आहे वरतून तेल. आमचा आरव इकडे टी व्ही चालू आहे. अनन्या जवळून टी व्ही बघत आहे. तिला कित्येक वेळा सांगितलेलं आहे की जवळून टी व्ही बघू नकोस. कमेंटमध्ये सांगा तिने टी व्ही जवळून बघितलं पाहिजे की लांबून बघितलं पाहिजे. तिने यासाठी भरपूर फटकेही खाल्लेले आहेत तरी ती ऐकत नाही. ते आम्ही भाजी आणलेली आहे, हे तळण करून आणलेलं आहे भाज्या. अच्छा वा, उकडी फुटलेली आहे मसाल्याला बघा, छान अशी. फ्राय करायसाठी आता हा तवा, हा पॅन जे काय आहे ते आम्हाला आज जरा झाडं आणायची होती पण झाडं राहून गेली. तुळस मेन म्हणजे आम्हाला आणायची होती पण तुळस राहून गेली आज. तुळस काय इथे जरा जास्त ऊन येतं आणि चिमण्याही येतात तर त्या खाऊन टाकतात. तर त्यासाठी बघू आता संध्याकाळी तर आणायची नसते तुळस, तर बघू नंतर कधीतरी. इथे अनन्या बसून गॅलरीचा आस्वाद घेत असते. नोटोरियस आहे बघा. अनन्या लसूण घेत आहे जरा. हे एक लसूण घेतलेला आहे मामाने. मम्मा बोलली मेरा लसूण थोडंसं धुवून घेतलेलं आहे. लसूण खलबत्त्यात कुटायचं आहे. हे बघा, काय घेत आहे आता अनन्याची मम्मा? आता
तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे. तांदळाच्या पीठमध्ये हे पीस थोडे थोडेसे टाकायचे आणि आणि तेच तव्यामध्ये टाकायचे आहेत तळायसाठी. एक्झॉस्ट फॅन चालू केलेला आहे. अशा प्रकारे हा एक्झॉस्ट फॅन आमचा इथे आहे. जी काही गरम हवा असेल ती बाहेर म्हणजे की आमच्याकडे एसी आहे. नाही, एसी नाहीये, खोटं बोलते ही. एसी नाही आमच्याकडे. एसी आहे. त्या तांदळाच्या पिठामध्ये थोडासा मसाला टाकलेला आहे. वाव, लसूण गेलेला आहे तव्यात. आता हे मम्मा मी त्याला तडतडी केलेली आहे. आता याला कोट करणार आहे मम्मा. मीच कोट करतो. तर मी डॅडू कोट करत आहे याला. मस्तपैकी बघा असं कोट केलेलं आहे याला. कसं डॅडू करत आहे आणि ते खोकला येते खूप आणि ती मम्मा हे करते. चला तर आपण सुरुवात करूया फ्राय करायला. हा पहिला पीस गेलेला आहे. एक ठेवायचं आहे डॅडूनी. ठेवत आहे. तू टेस्टी टेस्टी. तेल टाकलेलं आहे मम्माने. थोडंसं होतं. एक एक करून सगळं टाकायचं आहे. मम्मा इथे मसाला बनवते. हा कोळंबी टाकणार आहे मम्मा. ही कोळंबी गेलेली आहे या रस्स्यात. बघा छान अशी कोळंबी गेलेली आहे त्यामध्ये. आणि हे आमच्या इथे हलव्याचे तुकडे फ्राय करण्यात गेलेले आहे पॅनमध्ये. तर मी सगळेच टाकतो हे. या तांदळाचं पीठ आणि जे मसाल्याचं कोटिंग आहे याच्यामध्ये हे बघा. आणि हे गेला हा पीस याच्यामध्ये. डॅडूला गरम नाही लागत आहे बिलकुल. एकदम मिठाई सारखा लागत आहे. साठी मिठाईला तळतोय आता. मुंडकं आहे हलव्याचं. कुठे ठेवायचं? शेवटचं 2 हलवे मोठे मोठे घेतलेले आम्ही. 200 रुपये पाव बदलापूर मार्केटला ईस्टला. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अशा प्रकारे हा शेवटचा पीस गेलेला आहे. सगळ्या हलव्याचे तुकडे गेलेले आहेत पॅनमध्ये. इकडे रस्सा होत आहे कोळंबीचा. वाव, हे बघा हा रस्सा. मित्रांनो कमेंट करून सांगा काय राहिलं असेल तर. हे
तुकडे आहेत. अनन्या आतुरपणे वाट बघत आहे मच्छी खायची. तर बाकीचं जे काय जुनं भांडी होती ती आता धुण्याचं काम चालू आहे. पाणी टाकलं आहे, हे वाढवलं आहे बघा. हे बघा तर मम्मा पाणी टाकत आहे म्हणजे मसाला पूर्ण गेला पाहिजे त्यामध्ये. हे मम्मा मिक्स करते असं येल्लो येल्लो रेड रेड. आणि ते कुकर लावला आहे भातीचा. बघा हा रस्सा आता अजून वाढलेला आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे या रश्श्यात. वाव मस्त. ही बघा कोलंबी, ही बघा कोलंबी बघा मस्त अशी झणझणीत कालवण फ्राय. ही आमची वॉशिंग मशीन गॅलरी आहे, किचन आणि बेडरूमची. अशी मोठी मच्छी आणि इतर भाजीचं सामान आम्ही घेऊन आलेलो आहे. नको नको वाटतं हे येऊन. हे गार्डन आहे आमचं एका साईडचं. तिथे बसायला जागा आहे, जर बघितलं तर मला त्या साईडने दाखवतो हॉलच्या गॅलरीतून. आणि तर आजकाम चालू आहे, आजकाम करतो इथे. हे बघा हा तो गझिबो म्हणतात त्याला, जिथे बसून गार्डनचा आनंद घेऊ शकतो काही जण बसेल. ते गणपती मंदिर हे बघा ऊन किती आहे, मुलंही दिसत नाहीत. अशी वेळ आलेली आहे, पलटी होत आहे. रस्त्यालाही उपयोग सुटलेली आहे. बाबा गाणं लागलेलं आहे, पिक्चर संपलेला आहे आणि गाणं लागलेलं आहे. जाने तो पर्सनल बघा रस्सा आलेला आहे, झणझणीत लाल असा मसाला आणि हे मच्छी फ्राय, मच्छी तुकडे. ओय गॉड. ते हास्य जत्रा चालू आहे आणि इथे आमचा रस्सा आणि मच्छीचे तुकडे आम्ही खाण्यास रेडी आहोत. हॅलो गाईज, आता रात्रीही आम्ही तेच फिश खात आहोत. आणि फिश खात आहे. आमचं हे फिश खाऊन होत आहे. हे बघा तर आमचं आता जेवण झालं आहे. आता डॅडू हे भांडी घासतोय. कारण मम्मीला जरा मदत म्हणून तिने सकाळची घातली, रात्रीची मी घालतो. अजून जर मी असेल तर मी पण घासते. आता हे सगळे भांडे डॅडूनी क्लीन करून घेईल, वॉश करेल. हे बघा डॅडू खूप चांगली भांडी घासते, एकदम क्लीन. आम्ही ते एक टॉवेल पण ठेवतो कारण की पुसायला. तर आता डॅडू नीटपणे सगळे भांडे घासतोय. तर आज मदर्स डे होता, तर डॅडू बोलला थोडीशी मदत करावी मम्माची. तर आता चालू आहे मम्माकडे.